नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं आणि 2026 चे एक्झामिनेशन 26 जुलैला आहे. म्हणजे इथून जर आपण विचार केलेलं तर जवळपास एक्झामिनेशनला आपल्याकडे फक्त 2 महिन्यांचा कालावधी आहे. कारण 26 जुलै हा रविवारचा दिवस येणार मित्रांनो, आणि त्या दिवशी आपलं एक्झामिनेशन आहे. तर आतापासून जर आपण विचार केलेला ना, तर एक्झामिनेशनला एक्झॅक्ट 2 महिने आहे. तर या 2 महिन्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे याचं परफेक्ट नियोजन आजच्या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर आपण 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि शेवटपर्यंत बघा. फक्त बघायचंच नाही तर यामध्ये ज्या गोष्टी आपण समजून घेत आहोत, ज्याचं नियोजन आपण केलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण काय करा, अप्लाय करा, जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे ते नक्कीच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण आपल्या सगळ्यांना आता कल्पना आहे, यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं पॅटर्न कसं आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने आज आपण पेपर 1 आणि पेपर 2, कारण पेपर 1 याला महत्व आहे 100 गुणांसाठी आणि पेपर 2 जे आहे 200 गुण आपले इथे डिपेंड करतात. तर ओव्हरऑल महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे 300 गुणांसाठी होतं आणि कट ऑफ बेस कॅटेगरीनुसार आपलं कट ऑफ येतं. याविषयी आपण बोललेलोच आहोत आणि या परीक्षेला टार्गेट करीत असताना आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे, तर हे जे नियोजन आहे, फक्त नियोजनच नाही तर कट ऑफ सुद्धा बघून घेणं मित्रांनो तेवढंच गरजेचं आहे. तर आज आपण जाणून घेऊया आपलं परफेक्ट नियोजन काय असायला हवं. ठीक आहे. सो पेपर 1 फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कशन करूया आणि त्यानंतर पेपर 2 डिस्कशन करूया. तर बघा, पेपर 1 जे आहे टोटल 100 गुणांसाठी आहे. तर 50 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. 50 प्रश्न 100 गुण म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न जो विचारला जाईल ना मित्रांनो, तो असेल 2 मार्कांसाठी, 2 गुणांसाठी एक प्रश्न. अशा प्रकारचं 50 प्रश्न 100 गुणांसाठी. बरं, सिलेबस किती आहे आपल्याजवळ, तर 10 युनिटचं सिलेबस आहे. किती? 10. टोटल जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं सिलेबसचा आपण विचार केलेलं तर 10 युनिट आहे. आता इथे बघा, घटक 1 आहे. युनिट 1 टीचिंग ऍप्टिट्यूड हा थेरोटिकल आहे. रिसर्च ऍप्टिट्यूड ही आपली अभ्यासक्रमातील युनिट 2 आहे. 10 गुणांसाठी विचारलं जाईल आणि रिसर्चच्या कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित करायला हवं. त्यानंतर युनिट 4 हा कम्युनिकेशनचा भाग आहे, संवादचा भाग आहे. त्यानंतर युनिट 8 ही कशावर आधारित आहे, तर आयसीटी वर. युनिट 9 काय आहे, तर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. आणि 10 क्रमांकाचं युनिट आपल्याला दिलेलं आहे ते आहे हायर एज्युकेशन. अशा पद्धतीने आपल्याला 6 युनिट जे आपण इथे डिस्कशन केलेलं आहे यावर आधारित 60 मार्क. ठीक आहे. थेरोटिकल हा पार्ट आहे आणि 60 मार्कांसाठी इथून प्रश्न विचारले जाईल. आता विचार करा, या 100 गुणांपैकी 60 गुण फक्त 6 युनिटवर आहेत. ठीक आहे. आणि याचं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेलं तर नक्कीच तुम्ही काय करू शकता मित्रांनो, हा पर्टिक्युलर स्कोअर जे आहे 90 प्लसचा जो स्कोअर आहे तो देखील आपण अचीव करू शकतो. बर, आता आणखीन कुठल्या युनिट आहे, तर 3 युनिट आणखीन आहे, ज्यामध्ये युनिट क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. 3 जो आहे युनिट तो कम्प्रेहेन्शनचा भाग आहे. युनिट 3 हा कम्प्रेहेन्शन आहे. म्हणजे प्रश्न एक उतारा दिलेला असणार आहे आणि त्या उतारातून बघून आपल्याला प्रश्नांचं उत्तर फाइंड आउट करून आन्सर करावं लागतं. ऑब्व्हियसली प्रॅक्टिस पाहिजे नाही. तर त्यानंतरचा घटक जो आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तो म्हणजे युनिट क्रमांक 5, 6 आणि युनिट 7. या तीनही मॅथ्स अँड रिझनिंगच्या युनिट्स आहेत. तर यासाठी काय करा, 10 डे 1 युनिट आहे ना, किंवा पर्टिक्युलर 7 डेज मध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर घटक संपवायचा आहे. लॉजिकल रिझनिंग असू द्या, मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड असू द्या, प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसच लागेल, कारण त्यासाठी बेसिक तुम्हाला मॅथ्स यायला हवं. म्हणजे गणिताचं जे बेसिक नॉलेज आहे, जसं फाड्या कशा पद्धतीने आहे, किंवा तुम्हाला ऑब्व्हियसली टेबल्स विषयी नॉलेज मित्रांनो असायला हवं.
अशा पद्धतीने जर तुम्ही मॅथचा व्यवस्थित अभ्यास करता तर 30 गुण पैकीच्या पैकी इथे मिळू शकता. कारण पर्टिक्युलर फॉर्म्युला अप्लाय करणं आणि आन्सर करणं अशाच प्रकारचा हा भाग आहे. आणि हा सुद्धा प्रॅक्टिसच लागेल. पॅसेज कसं सोडवायचं यासाठी मित्रांनो संपूर्ण कोर्स अवेलेबल आहे. महाराष्ट्र सेट पेपर 1चं नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 1 जून पासून. 1 जून पासून सुरू होणाऱ्या या बॅचची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स आहे 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत. नेटचं सुद्धा पेपरचं गायडन्स मिळेल. 10 वर्षाचं PYQ, 5000 प्लस MCQ. कुठलंही रेफरन्स बुक वापरायचं नाही तर कम्प्लीट नोट्सच्या माध्यमातून आपण क्लिअर होणार. दररोज रात्री 8 वाजता 6 युनिटसाठी सेशन होतात आणि मॅथ म्हणजे युनिट 5, 6 आणि 7 साठी वेगळं सेशन लाईव्ह होतं ऍपवर. ठीक आहे, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप देखील आपण डाउनलोड करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 ची देखील आपली बॅचेस सुरू होत आहे 1 जून पासून. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचं मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर्स व्हॅलिडिटी अँड पेपर 1 फ्री आहे. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. आता येऊया आपण पेपर 2 चे घटक कशा प्रकारे आपण अभ्यास करायला हवं. तर पेपर 2 याला जास्त गुण आहे आणि 2 तासाचं कालावधी इथे आपल्याला कंबाईंड पेपर होतं. असं गॅप वगैरे नसतं. एकच दिवशी म्हणजे 26 जुलैला दोनही पेपर होणार आहे. तर पेपर 2 जे असेल ना 200 गुणांसाठी. किती? 200 गुण. तर प्रश्न संख्या किती? 100 प्रश्न विचारलं जातं. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न 2 गुण. ठीक आहे. कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाही. तर सब्जेक्ट आपलं काही असू द्या, मराठी, इंग्लिश, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, जे काही आपलं सब्जेक्ट आहे तर आपल्याला 10 युनिट्स दिलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल युनिट क्लासिफाय करून घ्या. ठीक आहे, म्हणजे वर्गीकरण करा. जसं आपण पेपर 1चं वर्गीकरण मी तुम्हाला करून दिलेलं आहे की कसं आपल्याला सिलेबस 10 युनिटचं डिवाइड करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. सेम त्याचप्रमाणे पेपर 2 सुद्धा आपलं क्लासिफाय करा. फॉर एक्झाम्पल जसं हिस्ट्रीचा 3 भाग आम्ही 4 भागात अभ्यास करतो. जसं पहिलं एन्शियंटचं, देन मिडिव्हियलचं, देन मॉडर्नचं पार्ट आणि एक असतं हिस्टोग्राफी. ठीक आहे, सो या पद्धतीने आम्ही अभ्यास करतो. सेम कॉमर्स असेल जे काही आपलं आहे असं फर्स्ट ऑफ ऑल डिवाइड करा. डेली तुम्ही टॉपिक अभ्यास करा. डेली टॉपिक अभ्यास केल्यानंतर त्यावर आधारित MCQs अभ्यासाला विसरू नका. ठीक आहे, डिवाइड सिलेबस केलेलं. मेक युअर ओन नोट्स म्हणजे स्वतःच्या सेल्फ नोट्स तयार करा. कारण अंतिमतः शेवटच्या दिवसांमध्ये या सेल्फ नोट्सच आपल्याला खूपच परीक्षेमध्ये हेल्पफुल ठरत असतात. आणि मॅक्सिमम PYQs जे आहे ना त्याचा तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, काय करा? PYQs जे असतात ना मित्रांनो, जसं ऍटलिस्ट 6 to 7 इयर्सचं PYQ. ठीक आहे, याला तुम्ही काय करा? प्रॅक्टिस करा. खूप गरजेचं आहे. कारण PYQ रिपीट होत असतात. असं नाही की या परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत नाही. नक्कीच प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसून येतं. नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरेल आणि या पद्धतीने आपण अभ्यास करा आणि 2 महिन्यामध्ये परफेक्ट प्रिपरेशन करण्यासाठी या बॅचला कंप्लीट 2 मंथ क्रॅश कोर्सला आपण जॉईन करा. थँक्यू सो मच.